ग्रामस्थ, माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनी आणि बालतरुण मित्रमंडळ, मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे की तुम्ही एक छोट्याशा कार्यकर्त्याला आजच्या या विश्वकर्मा जयंती निमित्त मला निमंत्रण दिले। त्या निमित्ताने मी आपल्या सर्व सुतारवाडी ग्रामस्थ मंडळाचा आभारी आहे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आता हा जो काल चाललेला आहे हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 2026 हा निवडणुकीचा काल आहे। त्याच्यामुळे काही आचारसंहिता आहे। मी जास्ती काही या कार्यक्रमामध्ये, कारण की हा कार्यक्रम एक सामाजिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तर मी कुठलीही जास्त राजकीय भाषा न करता मला आपण या ठिकाणी आमंत्रित केले। पुन्हा मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि एवढीच आशा व्यक्त करतो की या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना मी तुमच्या रोज येत्या जात्यावाली तर आपली गाठभेट होतोच, परंतु प्रामुख्याने आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आज तुमच्या गावामध्ये उपस्थित राहिलेलो आहे। माझ्या शब्दाला तुम्ही मान दिलात, माझ्यासाठी वेळ काढली, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। फक्त एवढीच आशा व्यक्त करतो की मी तुमच्या गावातला एक नागरिक म्हणून आज समोर आहे। कुठला राजकीय पुढारी म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणून नाही, फक्त आणि फक्त मला दिलेली संधी पक्षाने आज एवढ्या वर्ष आपल्या विभागामध्ये अनेक लोक होऊन गेले, परंतु जिल्हा परिषदची उमेदवारी कोणाला भेटली नव्हती। दुर्दैवाने तो काल वेगळा होता, परंतु आता जो हा काल आलेला आहे सुदैवाने मला त्या उमेदवारी भेटलेली आहे। मी एवढीच अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करीन की मी तुमचा माणूस, तुमच्या गावचा माणूस, मग कोणाचा पुतण्या असीन, कुणाचा मुलगा असीन, कुणाचा भाऊ असीन, आपल्या सर्वांना विनंती करीन एक कामाचा माणूस, पक्षाच्या जाग्यावर पक्ष न पाहता फक्त एक या गावचा नागरिक, जबाबदार नागरिक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून गोविंदराव निकम होऊन गेले, स्वर्गीय बाबूराव भेलोसे साहेब होऊन गेले, आपले सपकाळ साहेब होऊन गेले, बॅरिस्टर ए.आर. अंतुले साहेब होऊन गेले। त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती ही फार बदललेली परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अनेक पुढारी येतील, अनेक कार्यकर्ते येतील, अनेकांनी आश्वासन दिलं असतील आणि देते असतील, परंतु ती आश्वासने कुठपर्यंत पूर्ण होतात हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे। आज या विभागाचा जर विचार केला तर साधी लाईट जरी गेली तरी ह्या पंधेरी भागातून लाईट डिपार्टमेंटला जे पण कोण अधिकारी आहेत त्यांना पहिला फोन जर जात असेल आणि विचारणा होत असेल की बाबा लाईट का गेली आणि कधी येणार, हा एकमेव कार्यकर्ता मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो की हा जमीन मागधनकरच असतो। आपल्या जनतेच्या हिताचे जे पण काय प्रश्न असतील, आज मला मिळालेली संधी ही तुमच्या आशीर्वादाने आणि मी काय गेल्या अनेक वर्षापासून जी कामं करतोय, सामाजिक कामं म्हणा या राजकारणातला म्हणून, मी काय मोठा कुठला पुढारी नाही, परंतु जेवढं मला शक्य होईल तेवढं फक्त नजरेसमोर माझी जनता आणि माझा विभाग हाच मनामध्ये ठेवून, हाच दृष्टिकोन सामने ठेवून मी कार्य करतो। बाकी काय कोणाला दाखवायला नाही की मी करतोय आणि माझं कुणी तुम्ही वावा करा अशातला भाग नाही। साधा जरी रस्त्याला खड्डा जरी पडला तरी त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पहिला व्यक्ती जर असेल तर हा जमीन मगधनकर असतो। अनेक अधिकारी मला बोलतात की पंधेरी भागातला कुठलाही प्रश्न जर असेल तर पहिला फोन
कार्यकर्ता म्हणून हा जमीर मगदनकर तुमचा येतो. म्हटलं हे सर्व माझ्या जनतेचा आशीर्वाद आहे आणि मी करतो ते जनतेला त्यांचं हे ध्येय समोर ठेवून करतो. माझ्या कुठल्या नावासाठी मी करत नाही. आज जे पण काय करू ते हितच राहणार आहे आणि चांगली गोष्ट करू तेच लोक आठवण ठेवतील. बाकी पैसा येतो जातो. अनेक कार्यकर्ते आहेत ते काय केले काय नाही. अनेकाला उमेदवारी मिळाल्या पण त्या फक्त कागदावरतीच राहिल्या. इतर अनेक योजना आहेत ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून. मला सांगा तुम्हाला ज्या परिसरामध्ये मागच्या काळातला मागच्या शासनातला ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यामध्ये कुठलं नवीन कार्य असं झाले ते मला तुम्ही सांगा. तुम्ही ग्रामस्थ ठरवा. तर एवढीच विनंती करीन की कामाच्या माणसाला संधी मिळालेली आहे त्या संधीचा तुम्ही सोना करावा आणि ह्या संधीचा फायदा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोहोचवण्याचं काम ज्या स्कीमी ज्या असतील जिल्हा परिषदच्या असतो पंचायत समितीच्या असतात तर सामान्य माझ्या परिसरातील गोरगरिबापर्यंत कशा पोहोचतील हाच मी प्रयत्न करीन. आजपर्यंत कुठलाही साधा आरोप सुद्धा माझ्यावर करू शकत नाही. जसा आज मी हा पांढरा शर्ट घातलाय तसा माझा धुतलेला सर्व हे आहे. एकही कोण भ्रष्टाचाराचा कोण आरोप करू शकत नाही आणि केलेलाही नाही. एक वेळ उपाशी राहीन मी त्या दिवशी पण हेच शब्द सांगले. खिशात नसला तर एक वेळ उपाशी राहीन पण कोणाला लुबाडणार नाही. हीच इमाने येतीवारी मी तुम्हाला गवाही देऊ शकतो. प्रत्येक काम मग तुमच्या वाडीचा असो परिसरातील असो सामाजिक असो या कुठला राजकीय असो फक्त तुम्ही बोला की जमीर भाई हे आमचं काम आहे. ज्या वेळेला तुम्ही काम घेऊन याल त्या वेळेला तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 100% मी सांगतो तुम्हाला मी माझ्या दारावरून निराशा करून पाठवणार नाही. हे माझे शब्द आहे. राजकारणाच्या जागेवर पुढारी येतील जातील कार्यकर्ते येतील जातील आणि हे जे काय पूर्ण परिसराचा जो विकास आहे थांबलेला हा खऱ्या अर्थाने हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच होतो. जिल्हा परिषदच्या येणाऱ्या सर्व योजना आहेत पंचायत समितीच्या सर्व योजना आहेत या जिल्हा परिषदच्या मार्फत आणि पंचायत समिती आपल्या ग्रामपंचायतीच्या मार्फतच राबवल्या जातो. आपण काय फक्त बघतो की माझ्या गावामध्ये पाकारी झाली गटर झाला म्हणून विकास झाला याच्यातला भाग नाही. गटर पाकारी हा विकास नाही. अनेक आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू शकतो आपण. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू शकतो आपण. मी मागच्या वेळेला अनेक आपल्या सर्व परिसरातील वारी प्रमुखांना पत्र लिहून पाठवलं हे विनंती केली होती की या आपण बसूया. आज आपल्या इकडे 2 शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत त्या 10वी पर्यंत आहेत. 10वी झाल्यानंतर मुलं बाहेर जातात. मग कोण मुंबईला दिवसा नोकरी करून रात्री शिक्षण घेतो. हा शिक्षण जर आपल्या परिसरामध्ये जर आला झाला तालुक्यामध्ये झाला तरी त्याचा सर्व सामान्य जनतेला होईल त्यांच्या मुलाबाळांना होईल. माझा पुढचा मानस आहे की कुठल्याही परिस्थितीत जर संधी मला तुम्ही दिली सर्व तुमच्या आशीर्वादाने तर 2 गोष्टी मला शिक्षण क्षेत्रामध्ये करायचं आहे. एक तर 11वी 12वी कॉलेज चालू करायचे आहे नाही तर मग ITIचं मला हे काम करायचं आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या काळात मला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि हा आशीर्वाद मागण्यासाठी तुमचा मुलगा तुमचा पुतण्या तुमचा भाऊ हा तुमच्या दारावर आलाय हा तुमच्या वाडीतला आलाय. मला आशा आहे की जमीर मगदनकर निशाणी हाताचा पंजा UAM मशीनवर 3 नंबरचं नाव आणि बटन आहे. त्या बटनाला दाबून हाताच्या पंजाला बहुमताने मतदान करा आणि जमीर मगदनकर एक साध्या भोल्या कार्यकर्त्याला तुमच्या आशीर्वादाने एक पाऊल पुढे पाठवण्याचा प्रयत्न करा अशीच मी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल त्याबद्दल मी
क्षमा व्यक्त करतो.